भूल तो नहीं गए हमें? तर आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ बघितला भावांनो, तो बनवणं अगदी सोपं आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर आपण जरा न वेळ घालवता एडिटिंगला सुरुवात करूया. सर्वात अगोदर बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन इमेजला सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. त्यानंतर शेवटच्या बीटपर्यंत ओढून त्याला फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचं आहे. त्यानंतर परत तुम्हाला फर्स्ट बीटवरती येऊन त्याच्या पुढच्या बीटवरती यायचं आहे. इमेजवरती क्लिक करून त्याला स्प्लिट मारायचं आहे. परत पुढची बीट वरती यायचं आहे, त्याला स्प्लिट मारायचं आहे. परत त्याच्या पुढच्या बीटवरती येऊन अशा प्रकारे स्प्लिट मारायचं आहे. परत पुढच्या बीटवरती यायचं आहे, स्प्लिट मारायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला स्प्लिट मारत घ्यायचं आहे भावांनो. शेवटपर्यंत तुम्ही अशा प्रकारे स्प्लिट मारत घ्यायचं आहे. तर मी आता इमेजला स्प्लिट मारून घेतो आहे. तर मी सर्व इमेजला स्प्लिट मारून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही छोट्या बीट दिसेल भावांनो त्याच्यावरती यायचं आहे तुम्हाला. त्याच्यावरती आल्यानंतर तो दुसरा इमेज आपला त्याच्यावरती येऊन तुम्हाला मूव अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे. मूव अँड ट्रान्सफरवरती गेल्यानंतर 2 नंबरच्या रोटेटच्या ऑप्शनवरती क्लिक करून -50 करून घ्यायचं आहे त्याला अशा प्रकारे. त्यानंतर परत बॅक येऊन तुम्हाला दुसरा जो त्याचा पुढचा इमेज आहे त्याच्यावरती येऊन तुम्हाला परत ट्रान्सफरवरती जायचं आहे. त्याला अशा प्रकारे त्याला इकडे +50 अशा प्रकारे रोटेट करून टाकायचं आहे. काही ते अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल भावांनो. त्यानंतर परत तुम्हाला पुढल्या बीटवरती यायचं आहे. त्या छोट्या इथे आल्यानंतर तुम्हाला छोट्या बीट दिसतील भावांनो. त्या इमेजवरती क्लिक करून रोटेटच्या ऑप्शनवर जाऊन त्याला पण अशा प्रकारे -50 करून टाकायचं आहे भावांनो. अशा प्रकारे तुम्ही पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत त्याच्या पुढचा जो इमेज आहे त्याच्यावरती येऊन मूव अँड ट्रान्सफरवर जायचं आहे. रोटेटच्या ऑप्शनवर क्लिक करून त्याला +50 करायचं आहे भावांनो. अशा प्रकारे +50 करून टाकायचं आहे त्याला. त्यानंतर परत बॅक यायचं अशा प्रकारे तुम्हाला ते दिसून जाईल. त्यानंतर परत बॅक यायचं आहे आपल्याला. इफेक्टवरती यायचं आहे आपल्या. इफेक्टवरती आल्यानंतर जो पहिला इफेक्ट आहे त्या इमेजवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती यायचं आहे, इफेक्टला कॉपी करायचं आहे त्या इमेजच्या. त्यानंतर परत आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती येऊन अशा प्रकारे जो पहिला जो इमेज आपला त्याच्यावरती यायचं आहे, इफेक्टवरती येऊन पेस्ट करायचा इफेक्ट. त्यानंतर परत बॅक यायचं, इफेक्टवरती यायचं आहे आपल्या. इफेक्टवरती आल्यानंतर दुसऱ्या इमेजवरती यायचं आहे, तिथून तो इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर परत बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती येऊन परत अशा प्रकारे पुढे स्क्रोल करून जो दुसरा अशा प्रकारे आपण आत्ता जे इमेजला रोटेट आणि ते केलेलं होतं भावना त्याच्या पुढच्या इमेज लावून इफेक्टवरती यायचं त्या इफेक्टला अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचं आहे. त्यानंतर परत बॅक येऊन तुम्हाला इफेक्टवरती यायचं आहे आपल्या. परत इफेक्टवरती आल्यानंतर जो तिसरा इफेक्ट आहे आपला त्याच्यावरती येऊन इफेक्टवरती यायचं आहे, 3 डॉट येऊन इफेक्टला कॉपी करायचं आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे परत आपल्या. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पुढे स्क्रोल करून इथे आपल्याला तो इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे अशा प्रकारे काही. त्यानंतर परत इफेक्टवरती यायचं आहे तुम्हाला. इथे आल्यानंतर तुम्हाला एक रेक्टँगल 1 म्हणून तुम्हाला एक फ्लिकर नावाचा जो इफेक्ट आहे भावना तो तुम्हाला इथून अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्यानंतर तुम्हाला परत आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. आत्ता जे आपण इफेक्ट लावला होता इमेजला त्या इमेजच्या बीटवरती यायचं आहे. तिथे आल्यानंतर परत त्या लेअरवरती क्लिक करून ती लेअर पेस्ट करायची. त्यानंतर तिच्या जी पुढची बीट आहे तिथपर्यंत आपल्याला ओढून घ्यायचं अशा प्रकारे. त्यानंतर परत बॅक येऊन इफेक्टवरती यायचं आहे. इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला जो चौथा जो इमेज आपला त्याच्यावरती येऊन इफेक्टला अशा प्रकारे कॉपी करायचं आहे. परत बॅक येऊन आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला शेवटचं सेकंड लास्ट जो इमेज आपला त्याला हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून टाकायचा आहे. जो शेवटचा इमेज आहे त्याला आपल्याला कसला इफेक्ट लावायचा नाही भावांनो. परत प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून फर्स्ट बीटवरती यायचं आहे. मीडियावरती येऊन भावांनो एक PNG थीम भावांनो तुम्हाला अशा प्रकारे तिला शेवटपर्यंत ओढायचं आहे. त्यानंतर तिला अशा प्रकारे ते सेट करायचं आहे भावांनो बरोबर. त्यानंतर 3 नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन मूव अँड ट्रान्सफरवरती येऊन अशा प्रकारे तिची साईज इन्क्रीज करून टाकायची भावांनो तुम्हाला काय अशा प्रकारे. त्यानंतर परत फर्स्ट बीटवरती यायचं. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन बॉर्डर पेंजला ॲड करायचं आहे. तिला पण अशा प्रकारे शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे भाऊ. तर आजचा आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया भावांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.